तेजस जाधव, राहणार कासारी. माझे पप्पा उत्तम दत्तात्रय जाधव यांनी सोयाबीनचा सोयाबीन विक्री केली वेंकीज इंडिया लिमिटेड या कंपनीला, कोंडीला. त्यानंतर तिथून मिळालेला 4 लाख रुपयांचा चेक त्यांनी महाराष्ट्र बँक नवी पेठ शाखा सोलापूर या ठिकाणी 25 तारखेला टाकला होता. त्यानंतर 4 दिवसानंतर ही पैसे मिळाले नाहीत, म्हणून आम्ही दोघं तिथे चौकशी करता गेलो असता चेकचं काय झालं. त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात आलं की तुमचा चेक इथे नाही आणि चेक चोरीला गेला हे आम्हाला समजलं. त्यानंतर मी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता असं कळालं की तो जो चेक आहे तो कोणतरी इसम चेकबॉक्समधनं घेऊन गेलाय. तर तो चेकबॉक्समधनं नॅशनल आयडिया बँकेतून चेक घेऊन जाऊ शकतोच कसा, आणि त्यानंतर ते पेमेंट होतंयच कसं सक्सेसफुल. ते अमर टिपेकर या नावाने त्या चेकचा अमाऊंट ट्रान्सफर झालेला आहे ऑलरेडी, आणि ते पैसे मला मिळालेले नाहीत. कंपनीमध्ये जाऊन चौकशी केली असता तिथून सांगण्यात आलं की तुमचं पैसे ट्रान्सफर झालेले आहेत. तर या सगळ्यामध्ये माझ्या आणि माझ्या घराची खूपच म्हणजे त्रासदायक सगळी स्थिती झालेली आहे. मला लवकरात लवकर न्याय द्यावा आणि ते 4 लाख रुपयांचा जो चेक आहे तो माझ्या नावाने माझ्या पप्पांना लवकरात लवकर माझ्या पप्पांना त्याची अमाऊंट मिळावी ही सरकारला विनंती. आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी होऊन हे सगळं प्रकरण काय आहे हे बघून मला माझे पैसे मिळावे ही सरकारकडे मी विनंती ऑफ करतो. महाराष्ट्राच्या ऑफिशियल्स आमच्याकडे एक अर्ज दिलेले आहेत. त्यात जे चेक जे आहेत ते अकाउंट होल्डरचे चेक चोरी गेलेले म्हणून त्यात उल्लेख आहे. पण खरं प्रकरण असं आहे ते चेक जे आहेत ते जे फ्रॉडस्टर आहे त्यांनी चेकला काही करेक्शन्स करायची किंवा आणखी काही फिलअप करायची अशा त्यांनी भावना केलं आणि चेक परत घेतलं आणि ते ड्रॉप बॉक्सला टाकताना त्यांनी फ्रॉड केलं आणि हे चेक त्यांच्या हातात स्वतः घेतलं आणि ते इतर ठिकाणी वापरून ते पैसे ट्रान्सफर किंवा विड्रॉ करून घेतलेले आहेत. हे प्रकरण आहे. त्याबद्दल आम्ही मॅनेजर्सला इथं आपलं विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीच्या विषय आहे तिथं पाठवलेले आहेत. त्यांच्याकडून फिर्याद दाखल करून आमच्या FIR रजिस्टर होईल आणि पुढील तपास होईल. आतापर्यंत 2 ब्रांचेसला अशा घटना घडलेल्या म्हणून मॅनेजरकडून प्राथमिक माहिती मिळालेल्या आहेत. आता पुढील तपासात आम्हाला इतर ठिकाणी पण झालेलं आहे का हे सर्व गोष्ट कळेल.